एका अशा एकादशीची कथा जिचे व्रत केल्याने हजारो तीर्थयात्रांचे पुण्य मिळते, मोठमोठी पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतरही आत्म्याला मोक्षाचा मार्ग मिळतो. पण भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेले हे रहस्य आजही अनेकांना माहिती नाही. महाभारत युद्ध संपले होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पडलेली शांतता मनाला वेदना देणारी होती. हजारो योद्धे मृत्युमुखी पडले होते. हस्तिनापूरच्या राजवाड्यात वैभव होते, पण पांडवांच्या मनात समाधान नव्हते. विशेषतः धर्मराज युधिष्ठिर राजसिंहासन मिळाले होते, पण त्यांच्या मनावर युद्धातील रक्तपाताचे ओझे होते. रात्रंदिवस त्यांच्या मनात एकच विचार फिरत होता, या युद्धात इतक्या लोकांचा मृत्यू झाला, माझ्याकडून काही पाप तर झाले नाही ना. एके दिवशी युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांच्या चरणी गेले. त्यांच्या डोळ्यात चिंता होती. हात जोडून ते म्हणाले, हे द्वारकाधीश, हे जगाच्या पालनकर्त्या, मनुष्याने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? असे कोणते व्रत आहे ज्यामुळे मन शुद्ध होते आणि आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो? भगवान श्रीकृष्ण मंद हसले. त्यांच्या डोळ्यांत करुणा होती. ते म्हणाले, हे धर्मराज, तू अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलास. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अपरा एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी आहे. तिचे महत्त्व इतके महान आहे की हजारो यज्ञ, दान आणि तीर्थयात्रांपेक्षा अधिक पुण्य या व्रतामुळे मिळते. युधिष्ठिर आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, प्रभू, कृपया या एकादशीची कथा मला सविस्तर सांगा. आणि तेव्हाच भगवान श्रीकृष्णांनी सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळातील कथा. प्राचीन काळी पृथ्वीवर महिध्वज नावाचा एक अत्यंत धार्मिक आणि दयाळू राजा राज्य करत होता. त्याचे राज्य समृद्ध होते, प्रजा सुखी होती. सर्वत्र धर्माचे पालन होत होते. राजा महिध्वज रोज भगवान विष्णूंची भक्ती करत असे. गरिबांना दान देणे, सत्य बोलणे आणि प्रजेची सेवा करणे हेच त्याचे जीवन होते. परंतु त्याचा लहान भाऊ वज्रध्वज मात्र अत्यंत क्रूर आणि मत्सरी होता. त्याला आपल्या भावाचे यश सहन होत नव्हते. महिध्वजाला लोकांकडून मिळणारा सन्मान पाहून त्याच्या मनात ईर्ष्या वाढत गेली. तो मनात म्हणायचा, मी सुद्धा राजघराण्यात जन्मलो, मग सगळा सन्मान फक्त महिध्वजलाच का? हळूहळू त्याच्या मनात द्वेषाने जागा घेतली. भयानक कट. एके रात्री वज्रध्वजाने एक भयंकर निर्णय घेतला. राजा महिध्वज नेहमीप्रमाणे रात्री भगवान विष्णूंचे नामस्मरण करून झोपले होते. राजवाडा शांत होता. त्याच वेळी वज्रध्वज तलवार घेऊन त्याच्या कक्षात शिरला. त्याच्या मनात दया नव्हती, प्रेम नव्हते, फक्त सत्ता मिळवण्याची लालसा होती. क्षणात त्याने आपल्या मोठ्या भावाचा वध केला. राजा महिध्वज निष्पाप होते. त्यांच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणीही भगवान विष्णूंचे नाव होते. वज्रध्वजाने कुणालाही काही कळू न देता त्यांच्या मृतदेहाला जंगलात नेले आणि एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकले. सकाळी संपूर्ण राज्यात बातमी पसरली की राजा अचानक गायब झाले आहेत. प्रजा दुःखी झाली, पण वज्रध्वजाने स्वतःला राजा घोषित केले. आत्म्याची वेदना. महिध्वज अत्यंत पुण्यवान होते, पण त्यांचा मृत्यू अन्यायाने झाला होता. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. त्या पिंपळाच्या झाडाजवळ त्यांची आत्मा भटकू लागली. रात्र होताच जंगलात विचित्र आवाज येऊ लागले. तेथे जाणारे प्रवासी भयभीत होऊन पळून जात. कधी झाड हलत असे, कधी आकाशात भयानक किंकाळ्या घुमत. लोक म्हणू लागले, त्या जंगलात एखादी प्रेतात्मा वावरते. महिध्वजाची आत्मा दुःखाने तडफडत होती. ते मनात म्हणत, हे प्रभो, मी आयुष्यभर धर्म केला, मग मला ही अवस्था का? ऋषींचे आगमन. काही वर्षांनी त्या जंगलातून एक महान तपस्वी ऋषी जात होते. त्यांच्या तेजामुळे संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते. जसे ते पिंपळाच्या झाडाजवळ आले, त्यांना एक अदृश्य वेदना जाणवली. योगदृष्टीने त्यांनी पाहिले आणि त्यांनी सत्य समजले. त्यांनी ध्यान लावले. क्षणात महिध्वजाची आत्मा त्यांच्या समोर प्रगट झाली. आत्मा रडत म्हणाली, हे मुनिवर, मी राजा महिध्वज आहे. माझ्या भावाने कपटाने माझा वध केला, त्यामुळे मला मुक्ती मिळत नाही. ऋषींना त्याची दया आली. ते म्हणाले, राजन, चिंता करू नकोस.
मी तुला मुक्तीचा मार्ग सांगतो. अपरा एकादशीचे व्रत. त्या दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अपरा एकादशी होती. ऋषींनी संपूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णूंचे पूजन केले, उपवास केला, रात्रभर हरिनाम संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या व्रताचे संपूर्ण पुण्य राजा महिध्वजाच्या आत्म्याला अर्पण केले. क्षणात एक अद्भुत चमत्कार घडला. आकाशातून दिव्य प्रकाश उतरला, फुलांचा वर्षाव होऊ लागला. महिध्वजाची आत्मा तेजस्वी रूप धारण करून प्रगट झाली. त्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हते, फक्त शांती होती. ते ऋषींना नमस्कार करून म्हणाले, हे महान मुनी, तुमच्या कृपेने मला मुक्ती मिळाली. अपरा एकादशीचे व्रत खरोखर सर्व पापांचा नाश करणारे आहे. क्षणात त्या दिव्य विमान आले आणि महिध्वज वैकुंठ धामाकडे निघून गेले. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, हे धर्मराज, अपरा एकादशीचे महत्त्व इतके महान आहे की ब्रह्महत्यासारखे महापापही नष्ट होतात. खोटे बोलणे, दुसऱ्यांची निंदा करणे, फसवणूक करणे यांसारखी पापे दूर होतात. या व्रतामुळे मन शुद्ध होते. मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळते. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो त्याला गंगा स्नान, काशी यात्रा, बद्रीनाथ दर्शन आणि हजारो दानांचे पुण्य प्राप्त होते. युधिष्ठिर आश्चर्याने म्हणाले, प्रभू, एवढे महान व्रत असूनही लोकांना याचे महत्त्व माहिती नाही. श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, कारण मनुष्य बाह्य वैभवात अडकतो, पण खरे पुण्य श्रद्धा आणि भक्तीत असते. अपरा एकादशी व्रतविधी. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला या व्रताची विधीही सांगितली. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, सकाळी लवकर उठून स्नान करावे. मंडळी, भगवान विष्णूंची पूजा करावी. दिवसभर उपवास करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी गरिबांना दान देऊन उपवास सोडावा. जो मनुष्य श्रद्धेने अपरा एकादशीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात. घरात सुख समृद्धी येते. पितरांना शांती मिळते. मनातील नकारात्मक विचार दूर होतात. भगवान विष्णूंची कृपा सदैव राहते. श्रीकृष्णांची कथा ऐकून युधिष्ठिरांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, प्रभो, या व्रतामुळे जर पापांचा नाश होत असेल तर मीही श्रद्धेने अपरा एकादशीचे पालन करेन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, जो मनुष्य भक्तिभावाने भगवानांचे स्मरण करतो त्याला मी कधीच दूर ठेवत नाही. त्या दिवशी युधिष्ठिरांच्या मनावरील अपराधीपणाचे ओझे हलके झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी शांतता दिसत होती. कथामधून मिळणारा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते की ईर्ष्या आणि द्वेष मनुष्याचा नाश करतात. धर्म आणि भक्ती शेवटी विजय मिळवतात. कोणतेही पाप असो, खरी पश्चाताप आणि भक्ती माणसाला बदलू शकते. भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, अपरा एकादशी ही फक्त एक तिथी नाही, ती आत्म्याला शुद्ध करणारी एक दिव्य संधी आहे. मंडळी, जर श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने हे व्रत केले तर जीवनातील अंधार दूर होतो आणि मनाला शांती मिळते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले हे रहस्य आजही तितकेच सत्य आहे. भक्तीने केलेले एक छोटे व्रतही हजारो यज्ञांपेक्षा श्रेष्ठ असते. जर तुम्हालाही भगवान विष्णूंची कृपा हवी असेल तर श्रद्धेने अपरा एकादशीचे व्रत अवश्य करा. जय श्री हरी, जय श्री विष्णू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.